महायुतीकडून आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे। भाजपने तर पुण्यातून विधानसभेचं रणशिंग फुंकत सत्ता स्थापनेच्या निश्चयाची मुहूर्तमेढही रोवली। पण मित्र पक्षांच्या या तयारीला अजित पवारांच्या एका विधानाने धक्का बसला, ज्यामुळे अजित पवारांनी एक प्रकारे महायुतीच्या विसर्जनाची तारीख जाहीर करून टाकली अशी चर्चा सुरू झाली आहे। आजची तारीख लिहून ठेवा, देवेंद्र फडणवीसनी म्हटलं होतं लिहून ठेवा, या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार निवडून येईल। महायुतीतील दोन पक्ष भाजप आणि शिवसेनेने विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय। एवढंच नाही तर सत्ता महायुतीचीच येणार म्हणत दोन्ही नेत्यांकडून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्याचा प्रयत्न केला जातोय। भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष महायुती एकसंध असल्याचं सांगत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र महायुतीची डेडलाईनच जाहीर करून टाकली आहे। लोकसभा आणि विधानसभा ह्या आपण महायुतीमध्ये लढणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आपापल्या पक्षांनी आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहे। अजित पवारांनी अगदी स्पष्टपणे विधानसभेनंतर महायुतीतील घटक पक्ष वेगळे लढणार असल्याचं स्पष्ट केलं। पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वेगळे लढण्याचं विधान अजित पवारांनी का केलं हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। पण याचं कारण जाणण्यासाठी मागील काही दिवसांमधील घडामोडींवर लक्ष टाकल्यानंतर याचा अर्थ कळतो। लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार फटका बसला। ही जबाबदारी सर्वांची असतानाही संघाकडून अजित पवारांवर खापर फोडलं गेलं। बरं, केवळ संघाकडूनच नव्हे तर शिवसेनेच्या रामदास कदमांनीही अजित पवारांना भर सभेत लक्ष केलं। भाजपच्या सुरेश धस यांच्यासारख्या काही आमदारांनीही अजित पवारांवर उघड निशाणा साधला। भाजपच्या अंतर्गत बैठकांमधूनही अजित पवारांविरोधात सूर उमटला। त्यानंतर मागील काही दिवसांपासून बेनके बनसोडेंसारख्या निकटवर्तीय आमदारांनीही आ अब लोट चले म्हणत पवारांशी जुळवून घेण्याचा आग्रह सुरू केला। एकीकडे ज्यांच्यासोबत गेलो त्या मित्रांकडून सन्मान मिळत नाही आणि आता पाठीराखेही बिथरल्यानं अजित पवारांची पुरती कोंडी झाल्याचं दिसलं। त्यामुळे आता अजित पवारांचे हे स्वबळाचे विधान म्हणजे विधानसभेसाठी दबाव नीती आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। सातत्याने कधी ऑर्गनायझर मधनं कधी विवेक मधून जी मांडणी केली जाते की अजित पवार सोबत असल्यामुळे आपल्याला नुकसान होत आहे, अगदी त्याच वेळेला त्यांच्या म्हणजे प्रवक्त्या आणि नेत्यांमध्ये पण बोलण्यामध्ये ताळमेळ काही दिसत नाही। हे सगळं चित्र निश्चितपणे महायुतीमध्ये काही आलबेल नाही, हे पुन्हा पुन्हा दाखवणारं चित्र आहे असं स्पष्ट दिसतंय। कोणत्या मुद्द्यावर तुम्ही वेगळ्या लढणार आहे आणि तुम्ही कोणाला दोष देणार आहे? 2.5 वर्ष झाले निवडणुका झाल्या नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, याच्यासाठी तुम्ही दोषी कोणाला ठरवणार आहे हे प्रश्न तुम्हालाही जनता विचारेल। त्यामुळे अमरवेल सारखा जो भाजप शिवसेनेवर वाढला तो अजितदादा पवारांची एनसीपी गिळायला निघालेला आहे आणि शिंदेची शिवसेना गिळायला निघालेला आहे। अजित पवारांच्या विधानानं चर्चेला ऊत आलेला असताना सत्ताधारी महायुतीनं मात्र यावरून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। जिल्हा परिषद पंचायत समिती यापूर्वी सुद्धा म्हणजे आम्ही जेव्हा काँग्रेस आणि आम्ही एकत्र होतो त्यावेळेला सुद्धा आम्ही एकत्र लढलेल्या नाहीत। जिल्हा परिषद पंचायतीमध्ये उमेदवारांची संख्या फार मोठी असते। हे आम्ही ज्या आघाड्या करतो हे निवडणूक झाल्यानंतर करतो, त्यामुळे स्वबळावरचा सवाल नाही, या निवडणुका स्वबळावरच होतात, सगळेच पक्ष लढतात। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका विधानसभेनंतर होणार आहे किंवा होतील त्या निवडणुकीमध्ये त्या त्या जिल्ह्यातले त्या त्या युतीमधले नेते निर्णय करतील। काही ठिकाणी युती होऊ शकेल, काही ठिकाणी नाही होऊ शकणार, काही ठिकाणी निर्णय होईल युतीचा। शेवटी त्या त्या भागातले आमचं जे कोर कमिटी आहे त्या त्या जिल्ह्याची ती कमिटी निर्णय करते, हा राज्य निर्णय करत नाही। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था कशा लढाव्यात या बाबतीत चर्चा झालेली नाही। त्यामुळे जर भारतीय जनता पक्षाचं मत असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचं मत असेल तर शिवसेना म्हणून आम्ही सुद्धा माननीय मुख्यमंत्री नेते आहेत आमचे एकनाथजी शिंदे साहेब, त्यांच्याबरोबर आम्ही सगळे नेते चर्चा करू। आमची संघटनेची जी कार्यकारिणी राज्याची आहे, केंद्रीय कार्यकारिणी आमच्या पक्षाची आहे, आम्ही सगळे एकत्र बसू आणि सर्व पक्षामध्ये काय भूमिका घ्यायची ती। एकंदरीतच महायुतीचे नेते विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची तयारी करत असले तरी अजित पवारांच्या उघड विधानानं विरोधकांना महायुतीच्या एकसंधतेबद्दल प्रश्न उपस्थित करण्याची संधी मिळाली। त्यामुळे याचे आगामी विधानसभेच्या जागा वाटपात काय पडसाद उमटतात
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि मतदारांमधील संभ्रम महायुतीचे नेते कसा दूर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.